नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी वेगवेगळी राज्यां आनी केंद्रशासीत प्रदेशांनी राज्यपालांची नियुक्ती केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी फिनलँडाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब हांणी संयुक्त राष्ट्रांच्या केंद्रस्थानार आशिल्ल्या नियम आधारीत आंतरराष्ट्रीय वेवस्थे खातीर आनी बहुपक्षीय सहकार्या खातीर तांच्या वचनबद्धतेचो पुनरुच्चार केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगा वरवीं शेती आनी ग्रामीण परिवर्तन ह्या विशयार अर्थसंकल्पोत्तर वेबिनारांत उलयतले. ग्रामीण विकास मंत्रालय माय भारतच्या सहकार्यान आज सावन VBG रामजी यूथ डिजिटल कॅम्पेन नांवाची देशव्यापी डिजिटल मोहीम सुरू करता. आतां पुराय खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी वेगवेगळी राज्यां आनी केंद्रशासीत प्रदेशांनी राज्यपालांची नियुक्ती केल्या. हिमाचल प्रदेशाचे राज्यपाल शिवप्रताप शुक्लाची तेलंगणाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केल्या. तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्माची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केल्या. बिहार विधानसभेचे आदले सभापती नंदकिशोर यादव हांची नागालँडाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केल्या. निवृत्त लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन हांकां बिहाराचे राज्यपाल म्हणून नियुक्त केल्या, तर तमिळनाडूचे राज्यपाल RN रवी हांकां पश्चिम बंगालाचे राज्यपाल म्हणून नियुक्त केल्यात. केरळचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर तमिळनाडूच्या राज्यपाल पदाचो पदभार घेतले. राष्ट्रपतींनी पश्चिम बंगालाचे राज्यपाल डॉ. CV आनंद बोस हांचो राजिनामो स्वीकारला. लडाखाचे लेफ्टनंट गव्हर्नर कविंदर गुप्ता हांकां हिमाचल प्रदेशाचे राज्यपाल म्हणून वेंचल्या, तर दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर विनयकुमार सक्सेना हांकां लडाखाचे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून नियुक्त केल्यात. आदले राजनयिक तरणजीत सिंग संधू हांची दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून नियुक्ती केल्या. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आज सावन नागालँड, मिझोराम आनी त्रिपुराच्या 3 दिसांच्या दौऱ्यार वतले. ह्या भेटी वेळार उपराष्ट्रपती आज नागालँडाच्या लुमामी हांगा नागालँड विद्यापीठाच्या 8व्या दिक्षांत समारंभाक उपस्थित रावतले. शेनवारा राधाकृष्णन मिझोरामांत ऐझवाल हांगा मिझोराम विद्यापीठाच्या 20व्या दिक्षांत समारंभात मुखेल सोयरे म्हूण उपस्थित रावतले. तांच्या दौऱ्याच्या निमाण्या टप्प्यांत उपराष्ट्रपती त्रिपुरांतल्या आगरतळा हांगा त्रिपुरा विद्यापीठाच्या 14व्या दिक्षांत समारंभाक उपस्थित रावतले. उपरांत ते हापानी हांगा आंतरराष्ट्रीय वेपार आनी मेळा केंद्रांत स्वयंसहायता गटाच्या स्टॉल्सांक भेट दितले आनी बायलां स्वयंसहायता गट सदस्यां कडेन आनी लखपती दिदीं कडेन संवाद सादतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी फिनलँडाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब हांणी संयुक्त राष्ट्रांच्या केंद्रस्थानार आशिल्ल्या नियम आधारीत आंतरराष्ट्रीय वेवस्थे खातीर आनी बहुपक्षीय सहकार्या खातीर तांच्या वचनबद्धतेचो पुनरुच्चार केला. फिनलँडाचे राष्ट्राध्यक्षांच्या भारत भेटी उपरांत भारत फिनलंड संयुक्त निवेदनांत म्हणलां की दोनूय फुडाऱ्यांनी परस्पर आदर आनी लोकशाय आनी कायद्याचे राज्य ह्या मुल्यार तशेंच जागतीक शांतता, सुरक्षा आनी आंतरराष्ट्रीय कायद्या खातीर वचनबद्धतेच्या मळार बांदिल्ली भारत आनी फिनलंड मदली खोल आनी चिरस्थायी इश्टागतीची पुष्टी केली. भारत फिनलंड संबंधांक डिजिटलायझेशन आनी शाश्वतता मदीं धोरणात्मक भागीदारी कडेन व्हरपाक दोगांयनी सहमती दर्शयली, जी एकत्रीत हितसंबंद आनी परस्पर फायद्यार आदारीत आसतली. इतिहासीक भारत युरोपीय संघ मुक्त वेपार कबलाती वरवीं भारत आनी फिनलंड हांचे मदलो वेपार, गुंतवणूक आनी तंत्रीक सहकार्य आनीक घटमूट जातले अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हणलां. 2026 की शुरुआत में ऐतिहासिक भारत यूरोपियन यूनियन फ्री ट्रेड एग्रीमेंट हुआ. ये एग्रीमेंट भारत और फिनलैंड के बीच ट्रेड, इन्वेस्टमेंट और टेक्नोलॉजी सहयोग को और प्रबल करेगा. डिजिटल टेक्नोलॉजी, इंफ्रास्ट्रक्चर और सस्टेनेबिलिटी जैसे क्षेत्रों में भारत और फिनलैंड महत्वपूर्ण साझेदार हैं. स्टार्टअप आनी शिक्षणाच्या मळार केल्ल्या कबलाती विशीं मोदी हांणी सांगलें की फिनलैंड के साथ एक व्यापक माइग्रेशन एंड मोबिलिटी एग्रीमेंट किया है. इसके साथ हम जॉइंट रिसर्च और स्टार्टअप सहयोग को भी और मजबूत करने जा रहे हैं. हमने टीचर ट्रेनिंग, स्कूल टू स्कूल पार्टनरशिप और फ्यूचर ऑफ एजुकेशन में रिसर्च सहयोग बढ़ाने पर भी सहमति बनाई है. फिनलंडाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब हांणी म्हळें की showed the rest of the world that strategic caution and safeguarding autonomy means a lot, all the while championing multilateralism and global cooperation. And I believe personally that we should all become a little bit more Indian. It's an honor for me to open the Raisina dialogues today together with you, Mr. Prime Minister. It's amazing to see the growth of Raisina only in 10 years.
ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावयल्यान आयकतात. तुमच्या भोवतणच्या आणि संवसारातल्या ताज्या घडणुकांच्या म्हायती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. आयकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोंकणी प्रादेशीक बुलेटिन. तशेंच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोंकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात. आकाशवाणी न्यूज पणजीचेर. आता मुखावल्यो खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगा वरवीं शेती आनी ग्रामीण परिवर्तन ह्या विशयार अर्थसंकल्पोत्तर वेबिनारांत उलयतले. ह्या मथाळ्या अंतर्गत शेती, पशुसंवर्धन आनी दुग्ध वेवसाय, नुस्तें वेवसाय आनी ग्रामीण उपजिविका ह्या 4 प्रमुख क्षेत्रांक व्यापून 8 वेगवेगळे वेबिनार सत्र आयोजीत केल्यात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी फ्रांसाचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन हांचे कडेन चर्चा केली. सोशल मिडिया पोस्टात मोदींनी म्हळें की पश्चिम आशियांतल्या बदलत्या परिस्थितीबद्दल आनी संवाद आनी राजनैतिकते कडेन परत येवपाच्या गरजेबद्दल तांणी तांच्या सामायिक चिंतांचेर चर्चा केली. दोनूय देश ह्या प्रदेशांत शांतता आनी स्थिरता बेगिनात बेगीन पुनर्संचयीत करपाक लागींच्यान काम करत रावतले आनी प्रयत्नांचे समन्वय सादतले अशें तांणी म्हळें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयतारा राष्ट्रीय राजधानीत 2 नवीन मेट्रो कॉरिडोराचें उक्तावण करतले आनी 3 अतिरिक्त कॉरिडोराची बुन्याद घालतले. नवी दिल्लीत माध्यमांकडेन उलयतना दिल्लीची मुख्यमंत्री रेखा गुप्ता हांणी सांगलें की प्रधानमंत्री दिल्ली मेट्रोच्या पिंक लायनाच्या मजलीस पार्क ते मौजपूर बाबरपूर विभागाचे आनी दिल्ली मेट्रोच्या मजेंटा लायनच्या दिपाली चौक ते मजलीस पार्क विभागाचे उक्तावण करतले. 18,300 कोटी रुपया परस चड किमतीचे हे प्रकल्प भौशीक येरादारीक लक्षणीय रित्या घटमूट करतले आनी शारांतली जोडणी सुदारतले. पश्चिम बंगालांतल्या मतदार वळेरीच्या विशेष सघन पुनरीक्षण प्रक्रियेक गती दिवपाक शेजारच्या ओडिसा आनी झारखंडांतले एकूण 200 न्यायाधीशांची नियुक्ती करतात. हे नवनियुक्त न्यायाधीश सुमार 60 लाख प्रलंबीत प्रकरणांची छाननी करतले. राज्य मुख्य वेंचणूक अधिकारी कार्यालयाच्या मताप्रमाण न्यायाधीशांक उत्तर आनी दक्षिण 24 परगणा, पूर्व आनी पश्चिम बर्दवान, हावडा, हुगळी, नादिया आनी बीरभूम जिल्ह्यांत तैनात करतले. ग्रामीण विकास मंत्रालय माय भारतच्या सहकार्यान आज सावन VBG रामजी यूथ डिजिटल कॅम्पेन नावाची देशव्यापी डिजिटल मोहीम सुरू करता. ह्या मोहिमेचो उद्देश विकसीत भारत, ग्रामीण रोजगार आनी उपजिविका हमी अभियान ग्रामीण कायदो 2025 बद्दल व्यापक जनजागृती सुनिश्चित करप आसा. नागरी विमान येरादारी मंत्रालयान म्हणला की भारतीय देशांतर्गत विमान कंपन्यांनी चलयल्ली एकूण 281 उड्डाणां काल रद्द केली आनी पश्चिम आशियांतल्या बदलत्या परिस्थितीचेर ते बारकायेन लक्ष दवरून आसात. एका सोशल मिडिया पोस्टान मंत्रालयान म्हायती दिली की प्रवाशांक रियल टायम मदत दिवपाक एक समर्पित प्रवासी सहाय्य नियंत्रण कक्ष PACR 24 तास कार्यरत आसा. ह्या काळात एअर सेवा पोर्टल, सोशल मिडिया प्लॅटफॉर्म आनी समर्पित हेल्पलायन कॉला वरवीं एअरलायन्स आनी हेर संबंधीत भागधारकांच्या समन्वयान एकूण 1,461 कागाळींचें निराकरण केलें. मदतीची गरज आशिल्ले प्रवासी 011-246-04283 आनी 011-246-32987 ह्या हेल्पलायन क्रमांकार संपर्क करूंक शकतात. ICC दादल्यांच्या T20 क्रिकेट विश्वचषकांत काल मुंबयत वानखेडे स्टेडियमार जाल्ल्या दुसऱ्या उपांत्य खेळांत भारतान इंग्लंडाक 7 धांवड्यांनी हारोवन अंतीम फेरयेंत प्रवेश केला. फलंदाजी करतना भारतान 20 षटकांत 7 बाद 253 धांवड्यांचो दोंगर उबो केलो. संजू सॅमसनान 42 चेंडूंत 89 धांवड्यो केल्यो तर शिवम दुबेन 43 धांवड्यांचें योगदान दिलें. संजू सॅमसनाक सामनावीर म्हूण वेंचलो. आयतारा अहमदाबादांतल्या नरेंद्र मोदी स्टेडियमार जावपी निमण्या खेळांत भारत न्यूझीलंडा आड खेळटलो. भारतीय हवामान खात्यान फाल्यां मेरेन आंध्र प्रदेशांतल्या दर्यादेगेवेल्या वाठारांनी, यानम, गुजरात, गोंय आनी कोकणच्या दर्यादेगेवेल्या वाठारांनी उश्ण आनी दमट परिस्थितीचो अदमास काडला. आतां खबरो सोंपोवचे पयलीं परत एक फावट कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी वेगवेगळी राज्यां आनी केंद्रशासीत प्रदेशांनी राज्यपालांची नियुक्ती केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी फिनलंडाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब हांणी संयुक्त राष्ट्रांच्या केंद्रस्थानार आशिल्ल्या नियम आधारीत आंतरराष्ट्रीय वेवस्थे खातीर आनी बहुपक्षीय सहकार्या खातीर तांच्या वचनबद्धतेचो पुनरुच्चार केला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगा वरवीं शेती आनी ग्रामीण परिवर्तन ह्या विशयार अर्थसंकल्पोत्तर वेबिनारांत उलयतले. ग्रामीण विकास मंत्रालय माय भारतच्या सहकार्यान आज सावन व्ही.बी. जी रामजी यूथ डिजिटल कॅम्पेन नांवाची देशव्यापी डिजिटल मोहीम सुरू करता. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें सांजेच्या 6:30 नमस्कार.